रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर। नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर। 15,000 रुपयाची खरेदी करा आणि फक्त 10,000 रुपये भरा। ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध। अप्रतिम लग्न सराई कलेक्शन, सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या, नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट। आहेरी ऑफर ही सुरू। आहेरी साड्या 10 घ्या 1 फ्री। पॅन्ट शर्ट जोडी 10 घ्या 1 फ्री। ऑफर फक्त 31 मे 2025 पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज। तासगाव तालुक्यातील कवठे एकंद येथे आई वडिलांना सतत शिवीगाळ करत असल्याच्या रागातून चुलत्याचा डोक्यात चिनी मातीची बरणी मारून खून करत अपघाताचा बनाव करणाऱ्या पुतण्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकाने पर्दाफाश केलाय। खून करणाऱ्या पुतण्याला पोलिसांनी अटक केली आहे। सदरची घटना ही गुरुवारी घडली होती। मिरासो बाबासो तांबोळी असं खून झालेल्या वृद्धाचं नाव आहे, तर खून करणाऱ्या सुभान उस्मानगी तांबोळी याला अटक केली आहे। मृत मिरासो तांबोळी हे आपल्या कुटुंबियांसह तासगाव तालुक्यातील कवठे एकंद गावामध्ये राहत होते। मिरासो तांबोळी हे गुरुवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घरातील पायरीवरून चालताना पडल्याने डोक्यास मार लागल्याने त्यांना तासगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असता त्यांचा मृत्यू झाला। याबाबत तासगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती। पोलिसांना मिरासो यांच्या मृताबाबत शंका आल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची कल्पना दिली। या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे वर्ग केला होता। या गुन्ह्याचा तपास करत असताना कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की मयत मिरासो यांचा पायरीवरून पडून मृत्यू झाला नसून त्यांचा पुतण्या सुभान तांबोळी याने डोक्यात मारून खून केलाय। मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने संशयित सुभान याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी सुरू केली। यावेळी सुभान याने त्यांचे चुलते मयत मिरासो हे सतत सुभान आणि त्याच्या आई वडिलांना कौटुंबिक कारणातून सतत शिवीगाळ करत होते। गुरुवारी देखील शिवीगाळ करत असताना राग आल्याने त्यांना मारहाण करून चिनी मातीची बरणी डोक्यात घालून खून केल्याचं सांगितलं। यावेळी त्याला अटक करून पुढील तपासासाठी तासगाव पोलिसांच्या स्वाधीन केलंय। जिल्ह्यात उन्हाचे चटके वाढल्यानंतर सायंकाळी विजांच्या कडकडाटासह अनेक भागात अवकाळी पावसाने झोडपून काढले। जोरदार वाऱ्यासह सांगली शहरासह पश्चिम भागातील अनेक गावात जोरदार पाऊस झालाय। वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता। दरम्यान तासभर पडलेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण केलाय। गेले 2 दिवस सांगली जिल्ह्यातील काही तालुक्यांना पावसाचा इशारा आहे। सकाळपासूनच उन्हाचा पारा वाढला होता। सांगली शहर परिसरात सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली। काही वेळ पावसाचा जोर मोठा असल्याने शहरातील मुख्य रस्त्यांवर पाणीच पाणी झाले। पश्चिम भागातील काही गावात पावसाने हजेरी लावली। वादळी वारे आणि ढगांचा गडगडाट असल्याने महावितरणाकडून वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता। मागील 2 दिवसांपासून उष्म्यात वाढ झाल्याने अंगाची लाही झाली होती। उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसाने काहीसा दिलासा दिलाय। जत तालुक्यातील सनमडी येथील प्राथमिक आश्रमशाळेचा मुख्याध्यापक विनोद परसू जगधने यांनी अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। याबाबतची फिर्याद पीडित मुलीच्या पालकांनी शनिवारी रात्री उशिरा उमदी पोलिसात दाखल केली आहे। पोलिसांनी संशयित जगधने याच्यावर पोक्सोनुसार गुन्हा दाखल केलाय। तपास अधिकारी तथा सहाय्यक निरीक्षक संदीप कांबळे यांनी संशयितास तात्काळ अटक केली आहे। आश्रमशाळेतील अत्याचाराचा प्रकार शुक्रवारी 18 एप्रिल रोजी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास घडला। पीडित विद्यार्थिनीचा विनयभंग केल्यानंतर संशयिताने याबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिल्याचं फिर्यादीत नमूद आहे। संशयित मुख्याध्यापक विनोद जगधने हा आश्रमशाळेतील सुट्टी लागल्याने बुधवारी पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीस घरी सोडण्यासाठी गेला होता। यावेळी पालकांनी त्याला पीडित मुलीवरील अत्याचाराबाबत विचारणा केली। त्यानंतर त्यास बेदम चोप दिला। हा प्रकार चव्हाट्यावर आणल्यानंतर इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या संचालिका धनश्री भांबुरे यांनी तातडीने आश्रमशाळेस भेट दिली आहे। संबंधित शिक्षकाचे बंदखोली जबाब घेतले। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार पडळकर यांनीही नराधमावर कडक कारवाईच्या सूचना प्रशासन आणि पोलिसांना दिल्या। मार्च अखेरीच्या वसुलीचा ताळेबंद पूर्ण झाल्यानंतर जिल्हा बँकेचे अधिकारी जूनच्या वसुलीच्या कामाला लागलेत। जत तालुक्याची वसुली कमी असल्याने या तालुक्याची जून अखेरच्या 80% वसुली नेण्याचा अधिकाऱ्यांनी निर्धार केला असल्याची माहिती जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी दिली आहे। जिल्हा बँकेची मार्च अखेरीची शेती आणि बिगर शेतीच्या वसुलीची चालू आणि एनपीए मधील थकबाकी वसुलीचा ताळेबंद नुकताच पूर्ण झाला। यामध्ये जिल्ह्यातून सर्वच तालुक्यातून चांगला प्रतिसाद मिळालाय। बँकेलाही विक्रमी 186 कोटी इतका नफा झालाय। दुष्काळी जत तालुक्याची वसुली कमी होती, मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी वाघ यांच्यासह तालुक्यातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन थकबाकीदार शेतकऱ्यांना प्रबोधन केलं। याचा परिणाम शेतकऱ्यांनी थकबाकी वसुलीला प्रतिसाद मिळाला। प्रथमच तालुक्याची 40% वसुली झाली। जत तालुक्याची 188 कोटी इतकी तर चालू 83 कोटी जुनी थकबाकी आहे।
जून अखेर जास्तीत जास्त थकबाकी वसुलीसाठी बँकेच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न सुरू केलेत. जून अखेर चालू 100% तर जुनी 50% थकबाकी वसुली करण्याचं आवाहन स्वीकारलंय. तसे झाल्यास तालुक्याची 80% वसुली जात असून शेती कर्जाचा फक्त 25 कोटी रुपयाचा एनपीए आहे. हा एनपीए कमी करण्याचा प्रयत्न आहे. मिरजेतील मंगळवार पेठ परिसरातील माळी गल्ली येथे मिरजेत घर जागेच्या वहिवाटीच्या वादातून तलवार घेऊन दहशत माजवण्याचा प्रकार घडलाय. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मिरज शहर पोलिसांनी या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला असून काही जणांना ताब्यात घेतलंय. माळी गल्ली येथे रहिवासी असलेल्या दोघांमध्ये घर जागा आणि वहिवाटीचा वाद सुरू आहे. या कारणातूनच त्यांच्यामध्ये पुन्हा वाद झाला. या ठिकाणी 2 गटात वाद सुरू असताना यापैकी एका गटातील तरुणांनी तलवार दाखवत दहशत माजवण्याचा प्रयत्न केलाय. ही घटना मोबाईलमध्ये चित्रित झाली आहे. तलवार दाखवत असल्याचा व्हिडिओ आणि 2 गटांमध्ये वाद सुरू असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामध्ये महिलांचाही समावेश दिसून येतोय. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या ठिकाणी वादामध्ये तलवार दाखवत दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. मिरज शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच यापैकी काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. जिल्हा परिषदेसह माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची 2024 ते 25 या शैक्षणिक वर्षातील अंतिम सत्र परीक्षा संपली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या वेळापत्रकानुसार 26 एप्रिलपासून विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी लागली आहे. तर 1 मे रोजी परीक्षेचा निकाल जाहीर होईल आणि 2 मे पासून शिक्षकांना उन्हाळी सुट्ट्या लागतील. मागील काही वर्षे शाळांकडून एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात अंतिम सत्र परीक्षा घेतल्या जात होत्या, पण शैक्षणिक वर्षात किमान 220 दिवस विद्यार्थ्यांना अध्यापन व्हावे असा नियम आहे. त्याचं पालन होत नव्हतं. त्यामुळे यंदा प्रथमच राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने सर्व शाळांच्या अंतिम सत्र परीक्षेच्या तारखा दिल्या. त्यामुळे 8 ते 25 एप्रिलपर्यंत शाळांना अंतिम सत्राची परीक्षा घ्यावी लागली. विद्यार्थ्यांनाही त्यातून वेगळा अनुभव मिळालाय. आता फक्त शिक्षकांना उत्तरपत्रिका तपासून विद्यार्थ्यांचे निकालपत्रक तयार करण्यासाठी तारेवरील कसरत करावी लागणार आहे. दरवर्षीप्रमाणेच अंतिम सत्र परीक्षेचा निकाल 1 मे रोजी जाहीर करावा लागणार आहे. याशिवाय दरवर्षी निकाल जाहीर झाल्यावर शाळांना उन्हाळी सुट्टी लागते, पण रमजान ईदची सुट्टी जास्त झाल्याने शाळांची सुट्टी 1 दिवस लांबणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. कोल्हापूर सांगली जिल्ह्यात येणाऱ्या पुराचं पाणी उजनी जलाशयाच्या माध्यमातून मराठवाड्यात आणण्यासाठी मे महिन्यात निविदा काढण्यात येतील अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मराठवाड्यातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली. सांगली सातारा सर्वाधिक पाणी शिरलं तो आकडा 170 अब्ज घनफूट एवढा होता. एरवी देखील सरासरी 80 टीएमसी पाणी या भागातून वाहून जातं. यातील 30 ते 35 टीएमसी पाणी मराठवाड्यास मिळू शकतं. उजनी धरणाच्या माध्यमातून ही योजना केली जाणार आहे. 2019 मध्ये पूर आला होता तेव्हा जागतिक बँक प्रतिनिधी आणि तज्ज्ञांशी चर्चा केली होती. आता या योजनेला मूर्त रूप दिलं जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मराठवाड्यातील तुटीच्या खोऱ्यात पाणी आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन फडणवीस यांनी पुनरुच्चार केलाय. आपत्ती व्यवस्थापनामध्ये जलसंपदा विभागाकडून कोणत्या प्रकारे कामाचं नियोजन करून पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं काम करावेत असं आवाहन जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी केलंय. पाटबंधारे भवन सांगली येथे जलव्यवस्थापन कृती 15 अंतर्गत सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी टेंभू उपसा सिंचन प्रकल्प विभाग क्रमांक 1 चे कार्यकारी अभियंता अभिनंदन हरुगडे, सहाय्यक अभियंता श्रेणी 1 योगिता थोरात, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ, महापालिका अग्निशामक अधिकारी विजय पवार उपस्थित होते. आपत्ती व्यवस्थापनामध्ये जलसंपदा विभागाकडून कोणत्या प्रकारे कामाचं नियोजन करून पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले जातात याची माहिती सहाय्यक अभियंता श्वेता पाटील यांनी सादरीकरणाद्वारे दिली आहे. आपत्ती व्यवस्थापनामध्ये कोणत्या प्रकारे काम करावं याबाबत आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ यांनी मार्गदर्शन केलं. आगीपासून आपल्या कुटुंबाचा आणि इतरांचा बचाव कसा करावा याबाबत अग्निशामक अधिकारी विजय पवार यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास सांगली पाटबंधारे विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.